खूप प्रकारचे गवारीचे भाजी तर तुम्ही पाहिले असन, पण ही पद्धत तुम्ही एकदा वापरून पहा तुमच्या पद्धतीमध्ये, नक्कीच तुम्हाला खूप आवडेल। तर खूप अशी झणझणीत मस्त अशी गवार होती आपली। तुम्ही भाकरी चपाती किंवा अगदी भाताबरोबरही तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकता। तर चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर मी गवार मस्त अशी तोडून स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि नंतर आपण फोडणीची डायरेक्ट तयारी करूया। काही याला पूर्व तयारी वगैरे करायची गरज नसते, आपल्या घरातल्या काही साहित्यापासून झटपट होणारी रेसिपी आहे। तेल छान गरम झालेलं आहे, 2 पळी मी तेल कढईमध्ये टाकून घेतलं आहे। त्यात लगेचच आपलं एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि छान तेलामध्ये ते तळून घ्यायचं आहे। टोमॅटोने कशी अशी आंबट थोडीशी चव येते भाजीला आणि अशी ग्रेव्ही टाईप भाजी होती मस्त अशी आपली टोमॅटोने। आणि त्यानंतर आपण टाकूया थोडंसं वाटण केलं होतं मी हे, म्हणजे मुठभर कोथिंबीर, अर्धा इंच आल्याचा, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरी, हे मिक्सरला फक्त बिना पाण्याचं फिरवून घेतलं आहे। बिलकुल बी पाणी टाकलं नाही मिक्सरच्या भांड्यात आणि असंच कोरडं कोरडं वाटून घेतलं। खूप छान होतं हे वाटणाने गवारीची भाजी। तुम्ही अशीच भाजी बटाटा किंवा वांग केलं तरी चालतं, याच पद्धतीने खूप छान भाजी होती अशा पद्धतीने केली तर। आता अर्धा चमचा हळद टाकले, 2 लाल तिखट टाकले चमचा। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तिखटाचं प्रमाण, तर आमच्या घरात थोडं तिखट खातात ना म्हणून मी 2 चमचे टाकले। तर नंतर टाकायचं आपल्या चवीपुरतं मीठ। छान तेलात ते सगळं एकजीव करून घ्यायचे हे सगळे जिन्नस। आता आपण ह्यात धुतलेली आपली गवार टाकून घेणार आहोत। तर पाहू शकता असं खरपूस चांगलं तेल सुटूस तर ह्याला आपण तळून घेणार आहोत। तुम्ही जितका मसाला तेलात छान बारीक गॅसवर तळताना तितकी मस्त भाजीला चव येते। तर अशा प्रकारे पूर्ण गवार मसाल्यांमध्ये मिक्स करत आहे। याला जास्त कुठल्या मसाल्यांची कुठल्या ह्याची गरज नाही आहे, अगदी थोड्या साहित्यापासून आपल्याला हे मस्त अशी गवार झणझणीत तयार होणार आहे। तर त्यामध्ये टाकले मी बारीक 3 चमचे शेंगदाण्याचं कूट। या शेंगदाण्याच्या कुटामुळे काय होतं, असं मस्त असं घट्टसरपणा येतो गवारीच्या भाजीला आणि चवीलाही खूप छान लागते ही शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजी। आता शेंगदाण्याचं कूटही चांगलं गवारीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं त्याला तेल सुटूस तर खालीवर परतून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर हे असंच आपण परतून घेणार आहोत खालीवर करून। अशा प्रकारे पूर्ण भाजी आपली खालीवर परतून झालेली आहे। आता यात आपण टाकणार आहोत गरम पाणी। त्यासाठी मी गरम पाणी थोडंसं साईडला करून घेणार आहे। नेहमी भाजीला कुठल्याही भाजीला आपण शिजवायचं असेल ना तर गरम पाण्याचाच वापर केला पाहिजे, त्यामुळे कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि खूप भाजीला भन्नाट चव लागते। तर अशा प्रकारे अर्धीच वाटी मी गरम पाणी टाकलेलं आहे। जर तुम्हाला पातळ आवडत असेल गवार तर तुम्ही थोडं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता। अशा प्रकारे पूर्ण मी हे पाणी मस्त असं छान मसाल्यांमध्ये फिरून घेतलेलं आहे। आता झाकण लावून 10 मिनिटभर मी शिजवणार घेतले। तर झाकण काढून बघते बघा, अर्ध्या वाटीचं किती पाणी झालेलं आहे तर पाहू शकता। तर हे वाफेने आणि हे गवार आपण धुतली होती ते थोडं असं पाण्याचं प्रमाण त्याचं वाढीला आलं होतं। तर आता तुम्हाला जर अशीच आवडत असेल तुम्ही अशीही भाकरीसोबत खाऊ शकता, पण मला थोडीशी सुकी करायची ना, त्यामुळे थोडासा गॅस मी फास्ट करून पूर्ण पाणी सुकवून घेतलेलं आहे आणि अशी फक्त लपलपीत मस्त गवार अशी आपण बनवली आहे। तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ माझा नक्की सांगा। आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। काय करा? सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून जावा। ओके बाय।